उमेदवार बदला अन्यथा कमळ चिन्हावर लढा या अटीसोबत लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या 6 विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्याच्या सूचना केल्या आहेत. यात हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचाही समावेश आहे. माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे. त्यांना तिकीट दिल्यास हातकणंगलेची जागा धोक्यात येईल, असं शिंदेंना भाजपकडून सांगण्यात आलं आहे. त्यासाठी भाजपकडून त्यांनी केलेल्या सर्व्हेचा हवाला देण्यात आला. महायुतीकडून हातकणंगलेत सरप्राईज उमेदवार दिला जाऊ शकतो. कोल्हापूरच्या शिरोळ आमदार आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या नावाची हातकणंगलेसाठी चर्चा आहे. मतदारसंघातील जातीय समीकरण पाहता उमेदवारीसाठी यड्रावकर यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्यांचे नाव अचानक चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अपक्ष आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यांनी ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. त्यांना राज्यमंत्रीपदही देण्यात आलं. यानंतर सेनेत झालेल्या बंडानंतर त्यांनी शिंदेंना साथ दिली. त्यांचे बंधू संजय पाटील मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्या नावाची चर्चा हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सुरू आहे. हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने शिंदे गटात आहेत, पण त्यांच्या विरोधात जनतेत नाराजी असल्यानं उमेदवार बदला, अशी मागणी भाजपनं केली. शिंदे यांचा मानेंनाच उमेदवारी देण्याचा मानस होता, पण भाजपनं इथून जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंचं नाव पुढे केलं. पण आता शिंदेसेनेकडून संजय पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यासाठी शिंदे प्रयत्न करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटपही रखडलेलं आहे, पण हातकणंगलेची जागा मवियाकडून राजू शेट्टीच लढवणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मागील निवडणुकीत धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला होता, त्यामुळे माने जायंट किलर ठरले होते. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.